यवतमाळ येथे श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने रामनवमीला यवतमाळ शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाची प्रतिकृती, चैत्र नवरात्री निमित्त महाकालीसह 9 देवीचे नृत्य, महादेवाचे तांडव नृत्य, भोले बाबाची वरात आणि शिवपार्वती नृत्य, मथुरा येथील राधाकृष्ण नृत्य पथक यासोबतच पारंपरिक आदिवासी नृत्य, बंजारा समाजाचे लेंगी नृत्य, भजनी मंडळाचे 20 पथक, चलचित्र देखावे तसेच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या 100हून अधिक झाक्या या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ शहरातली श्री राम जन्म उत्सव शोभायात्रा समिती रामनवमीची शोभायात्रा भव्य दिव्य काढण्याकरता सज्ज आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या बाहेरून येणाऱ्या केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उज्जैन अशा मध्य प्रदेश या ठिकाणीवरून विविध झाक्यांचं आयोजन समितीच्या वतीने केलेलं आहे। यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात ही शोभायात्रा व्हावी हा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे। 1000 बजरंग दलाचे कार्यकर्ते या भव्य शोभायात्रेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत लागलेले आहे। ही शोभायात्रा भव्य दिव्य व्हावी हाच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्नाला यश येईल आणि समाजाला आव्हान आहे की या शोभायात्रेमध्ये सम्मिलित व्हावं। दुपारी 3 वाजता जय हिंद चौक येथून ही शोभायात्रा सुरू होईल। रात्री 10 वाजता ही शोभायात्रा संत सेना चौकामध्ये याचं समापन होईल। जय श्रीराम, जय श्रीराम।